अनामिकाजी यांच्या मुलाचा पार्थ याचे लग्न होते. वरात मुलीच्या घरी पोहोचली होती. अनोखी नववधू म्हणून खूप सुंदर दिसत होती. जयमालाचे विधी सुरू होते आणि स्टेजवर मुलीच्या घरच्या लोकांची गर्दी जमा झाली होती. जयमालाची विधी संपली, पण याच दरम्यान अनामिकाजी आणि प्रकाशजी म्हणजे पार्थचे वडील यांना मुलीच्या घरच्यांचा आणि मुलीचा ॲटिट्यूड काहीसा वेगळा वाटला. असं वाटत होतं की ते काही फार मोठे उपकार करत आहेत लग्न करून. खूप दबदबा ठेवून ते त्यांना थोडक्यात त्यांच्यावर वर्चस्व गाजवत होते. अनामिकाजीला काहीच समजत नव्हते. पार्थ सरकारी नोकरीत चांगल्या पोस्टवर होता. विवाहाची मागणी अनामिकाजीनेच केली होती, पण आता मुलीच्या घरचे वागणे, छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचा दबदबा त्यांना काहीतरी चांगले वाटत नव्हते. प्रत्येक गोष्टीवर मुलीचे घर हावी होण्याचा प्रयत्न करत होते. अनामिकाजी आणि प्रकाशजी याचाच विचार करत होते की अचानक त्यांनी मागून मुलीचे मामा आणि मुलीच्या वडिलांचा आवाज ऐकला. अरे, मुलगा सरकारी नोकरीत आहे, आमची अनोखी राज करेल आणि सगळ्यांना दबवून ठेवेल. आणि नाहीतर काय, आता तो काळ गेला की मुलीच्या घरचे दबून राहत होते आणि मुलाच्या घरचे वर्चस्व गाजवत होते. मुलीच्या आईने म्हटले, अरे तुम्ही लोक हळू बोला, कोणीतरी ऐकू नये. यावर मुलीच्या मामाने सांगितले, आता वरात घेऊन आले आहेत तर लग्न तर करायचंच आहे आणि आपला दबदबा दाखवणारच. याच कारणाने आम्ही इतका आपला रुबाब दाखवतोय की आपल्या अनोखीला कधीही काही बोलायची हिंमत होणारच नाही. तसेच सासरी अनोखीला कधीच उंच आवाजात बोलायचा प्रयत्न करू नये. पण खरे सांगायचे तर ही सर्व गोष्ट पार्थच्या आईवडिलांच्या कानावर पडल्या होत्या. अनोखीच्या आईवडिलांचे हे बोल ऐकून अनामिकाजी आणि प्रकाशजी आश्चर्यचकित झाले. हे काय बोलत आहेत हे? असं काही वागणार मुलीच्या घरचे? अनामिकाजी आणि प्रकाशजी खूप मान असलेल्या कुटुंबातून होते. पार्थची चांगली नोकरी होती. जेव्हा विवाह ठरवला होता तेव्हा मुलीच्या घरचे किती चांगल्या प्रकारे बोलत होते, अगदी सभ्य दिसत होते. आणि आता जेव्हा वरात घेऊन आले तेव्हा असे बोलत होते, अशा प्रकारच्या लग्नाने तर आमच्या पार्थचे जीवनच बिघडेल. कधीही मुलीचे घर कोणताही आरोप ठोकू शकते. पण त्यातच अनोखीच्या वडिलांनी एक चिंता व्यक्त केली. पण सालेसाहेब, कुठे हे लोक जास्त हेकडी दाखवण्याच्या नादात लग्नच नाकारून बसू नयेत. तर मुलीच्या मामाने म्हटले, काय जिजाजी, आता वरात घेऊन आले आहेत तर काय लग्न न करता त्यांना जाऊ द्यायचे? आम्ही तर लगेच पोलिसांना बोलावून थेट हुंड्याची बाब करू. लग्न तर त्यांचे होणारच. हे सर्व ऐकून अनामिकाजी आणि प्रकाशजींचे मन खट्टा होऊन गेले. अनोखी त्यांना खूप आवडत होती आणि पार्थही तिला खूप आवडतो. पण या लोकांच्या बोलण्यामुळे अनामिकाजी आणि प्रकाशजी खूप चिंतेत झाले. हे तर अगदी सुरुवातीतच असे बोलत आहेत, न जाणो लग्नानंतर काय करणार. आमच्या मुलाचे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन या लोकांच्या चक्रात बिघडेल. त्यांनी ठरवले की अनोखीच्या आईवडिलांशी खुलेपणाने बोलावं. प्रकाश आणि अनामिकाजी अनोखीच्या आईवडिलांकडे गेले आणि म्हणाले, पहा बहीण बुवाजी, आता तर पार्थ आणि अनोखीचे लग्न होणार आहे. ते म्हणाले, हो हो, अगदी आता आमची मुलगी अनोखी तुमच्या घरची सून म्हणून जाणार आहे. अनामिकाजी आता आपले विचार चालू लागल्या होत्या आणि म्हणाल्या, हो अगदी, अनोखी आता आमच्या घरची सून बनून येणार आहे. आणि त्यापूर्वी जर आपण काही गोष्टी स्पष्ट करू शकलो तर अधिक चांगलं होईल. पुढे जाऊन अनोखीचे जीवन आनंदी राहील. अनोखीच्या आईवडिलांना थोडं आश्चर्य वाटत होते की हे काय बोलत आहेत. अनामिकाजीने पुढे सांगितलं, पहा भाऊ, आता आपला कालखंड तर गेला. छोट्या छोट्या गोष्टींवर मुलगा सून भांडण करत असतात आणि कुणी कुणावर काही आरोप करत असते, कारण आजकालच्या मुलांना आपल्याला कसं वागायचं ते माहीत नाही. अनोखीच्या आईवडिलांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले, हे काय बोलत आहात अनामिकाजी? त्या देखील आमच्यासारख्या शातील लोकांशी. अनामिकाजीने पुढे सांगितलं, पहा, आजकाल लग्नानंतर खूप प्रकारच्या समस्या होतात आणि अनेकदा मुलांच्या घरचे काही वाईट न करता मुलीचे घरचे कोर्ट कचेरीच्या धंद्यात पडलेले असतात. आम्ही आमच्या मुलाच्या पार्थवर खूप प्रेम करतो, त्यामुळे आम्ही त्याच्यावर कुठलीही समस्या येऊ देणार नाही. मला माहीत आहे की तुम्ही खूप चांगले लोक आहात आणि असं काही करणार नाहीत. पण तरीही जसं तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी आहे तसं मला देखील माझ्या मुलाची काळजी आहे. कारण आधी लोक फक्त मुलीची काळजी करत होते लग्नाच्या वेळेस, पण आता मुलांची देखील काळजी केली जाते. काळ बदलला आहे. अनोखीच्या आईवडिलांनी विचारलं, तुम्ही काय म्हणू इच्छिता? अनामिकाजी पुढे म्हणाल्या, पहा, आम्ही लग्नासाठी तयार आहोत, पण त्यापूर्वी एक स्टॅम्प पेपरवर करार साईन होईल की आम्ही तुमच्याकडून कोणताही हुंडा घेतलेला नाही आणि जर तुम्ही काही दिले असेल तर ते तुमच्या इच्छेने दिले आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मुलीला काही द्या किंवा देऊ नका आणि त्या सर्व सामानाची व्हिडिओग्राफी देखील केली जाईल, पण करार होईपर्यंत लग्न होणार नाही. पण मुलीचे घर स्वतःला काही जास्तच हुशार समजत होते. त्यांनी बोलणे सुरू केले, तुम्ही अशा गोष्टी लग्नाच्या आधी का करत आहात? आम्हाला तर असं वाटले होते की तुम्हाला जास्त हुंडा हवा आहे.
यावर अनोखीच्या आईवडिलांनी सांगितलं, आम्ही कधीच असं म्हणालो का की आम्ही लग्न करणार नाही? आम्ही नक्कीच लग्न करणार आहोत. उलट आम्ही लगेच लग्न करू इच्छितो. पण त्यापूर्वी आम्ही एक स्टॅम्प पेपरवर करार करू इच्छितो की आम्ही तुमच्याकडून कोणताही हुंडा घेतला नाही. फक्त हा करार करून द्या आणि तुम्ही जे काही तुमच्या मुलीला लग्नात देत आहात त्याचे सुद्धा त्यात स्पष्टपणे नमूद करा. त्यानंतर लग्न होईल. कारण आजकाल मुलीच्या घरचे सुद्धा मुलाकडच्यांना त्रास देत असतात. हसत अनामिकाजी म्हणाल्या. अनोखीच्या आईवडिलांना समजले की अनामिकाजी आणि प्रकाशजी खूप हुशार आहेत. प्रकाशजी मुलीच्या वडिलांशी म्हणाले, यात टेन्शनची काय गोष्ट आहे? आम्ही लग्न करायला तयार आहोत. यात काही चुकीचे मला वाटत नाही. फक्त आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे आणि प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे. उद्या जर तुम्ही आमच्या विरुद्ध हुंडा घेतल्याचा खोटा दावा पोलिसात केला तर मग आम्ही कसं सिद्ध करू की आम्ही हुंडा घेतला नाही? आता मुलीच्या घरच्यांना समजले की प्रकाशजी आणि अनामिकाजी मूर्ख नाहीत. ते देखील त्यांच्या मुलाचे समर्थन प्रत्येक पावलावर करतील. आणि एकदा देखील त्यांनी असं काही नाही सांगितलं की ते लग्न करणार नाहीत. नाहीतर मुलीचे घर खूप सहजतेने सिद्ध करू शकत होते की हुंड्याच्या कारणामुळे लग्न तोडले आणि त्यानंतर पाचचे जीवन खराब होईल. आता मुलीच्या घरच्यांकडे काही पर्याय नव्हता. अनामिकाजी म्हणाल्या, प्रकाशजी, तुम्ही स्टॅम्प पेपर तयार करून घ्या आणि मुलीच्या वडिलांना बोला. तुम्हीही तुमच्या बाजूने काही करार तयार करून घ्या. सर्वांच्या सहमतीने त्यावर साईन केले जातील. आता मुलीच्या घरच्यांकडे पर्याय नव्हता. म्हणून त्यांनी प्रकाशजी आणि अनामिकाजी जे सांगत होते त्याप्रमाणे ते त्यांना करावं लागलं. जेव्हा स्टॅम्प पेपर तयार होईपर्यंत अनामिकाजीने आपल्या लहान मुलाला वैभवला बोलावले आणि त्याच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं. वैभव म्हणाला, ठीक आहे मम्मी, आणि तिथून निघून गेला. दोन्ही पक्षांनी त्यावर साईन केले. यानंतर पार्थ आणि अनोखीचे लग्न झाले. अनोखी विवाह करून पार्थच्या घरात आली. सर्व काही सुरळीत चालले होते. कारण अनोखीला समजले होते की आता सगळ्यांना दबवून ठेवणं इतकं सोपं नाही. पण तरी तिच्या मम्मी पप्पांनी तिला खूप काही शिकवून पाठवले होते. अनोखीच्या सासरी सर्व काही खूप छान होते. पण तरीही अनोखीला तिला काय तरी असे वाटत होते की मम्मी पप्पा गुपचूप आपल्या खोलीत पडून राहतील आणि घराची सारी जबाबदारी तिच्यावर येईल. पण असं काही होणार नव्हते. एक दोन वेळा अनोखीने आपल्या सासू सासऱ्यांची अशी बोलणी केली होती की आता तुम्ही दोघं वृद्ध झाले आहात. तुमची पूजापाठ करा आणि घराची जबाबदारी मला द्या. यावर अनामिकाजींनी उत्तर दिलं, आम्ही अजून आमच्या लहान मुलाचे वैभवचे लग्न केलेले नाही. आम्ही आमच्या आणि पार्थचं सगळं कसं तुला देऊ? जास्त हुशारी दाखवू नकोस. या घरात सगळं काही छान चाललं आहे. तुला कुठल्या गोष्टीची कमी नाही. मग या सगळ्या फालतू गोष्टी का करत आहेस? छान मस्त तुमचं जीवन एन्जॉय करा. तुला इतका चांगला पती मिळाला आहे, इतके चांगले कुटुंब मिळालंय. मग तुझ्या आईवडिलांच्या गोष्टींच्या मागे लागून तुझे घर का उद्ध्वस्त करत आहेस? अनोखी शांत होऊन जात होती. पण अनोखीच्या आईवडिलांना हवे होते की त्यांची मुलगी त्या घराची एकटी मालकीण बनावी आणि फक्त ती आणि जावई असावे. बाकी घराच्या इतर सदस्यांना त्यांचा काहीही संबंध नको होता. अनामिकाजी आणि प्रकाशजींना असं वाटत होते की त्यांच्या आणि पार्थच्या प्रेमामुळे अनोखी हळूहळू त्यांच्या घराच्या रंगात रंगेल आणि आपल्या कुटुंबाला व्यवस्थित चालवायला लागेल. पण फोनवर सतत उलटसुलट सल्ले मिळाल्यामुळे तिचे मन इकडे तिकडे फिरत होते. ती आपले योग्य चूक ठरवू शकत नव्हती. एक दिवस काही गोष्टींवर अनामिकाजीने अनोखीला समजावले की पती पत्नीच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आईवडिलांना न देता काही गोष्टी प्रायव्हसीत ठेवाव्या लागतात. कारण अनामिकाजी लक्ष देत होत्या की अनोखी फोनवर आपली आणि पार्थची प्रत्येक गोष्ट आपल्या घरच्यांना सांगत होती, जे योग्य नव्हते. काही गोष्टी फक्त पती पत्नीपर्यंतच मर्यादित राहायला पाहिजेत, आई वडील किंवा सासू सासऱ्यांपर्यंत नाही. पण पार्थ आणि अनोखी यांच्यात होणाऱ्या छोट्या मोठ्या वादांची गोष्टीसुद्धा अनोखी आपल्या आईवडिलांना सांगत होती. जेव्हा अनामिकाजीने यावर तिला समजावलं तर तिने उलट अनामिकाजीला खूप वाईट प्रकारे उत्तर दिलं, जे पार्थला अजिबात सहन झाले नाही आणि त्याने अनोखीला चांगलं सुनावलं. आता अनोखीला सहन झाले नाही की पार्थने त्याच्या आईसाठी तिच्यासमोर उच्च आवाजात बोलले. गोष्ट फार मोठी नव्हती, पण तरीही अनोखीने ती मोठी करून पार्थला उलट बोलायला सुरुवात केली. पार्थनेही तिला उत्तर दिले. अनामिकाजी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण अनोखी शांत होऊ इच्छित नव्हती. उलट ती काहीतरी मुद्दा शोधत होती, ज्यामुळे ती घरात काही बवाल उभा करू शकेल. तिने बोलली, अजून माझे नवीन लग्न झाले आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या घरेलू हिंसाचा आरोप लावेल आणि न जाणो काय काय बोलून ती त्यांना ऐकवत होती. ती विचार करत होती की एकदा या लोकांना पोलीस ठाण्याचा फेरफटका मारायला लावीन, तेव्हा सगळे स्वतःहून माझ्यापुढे दबून राहतील. आणि तिने खोटं बोलत पोलिसांना फोन केला आणि सांगितलं, माझ्या सासरच्यांनी माझ्यावर हात उचलला आहे. माझ्या नवऱ्याने आणि सासू सासऱ्यांनी माझ्यासोबत घरगुती हिंसा केली आहे. अजून फक्त 2 महिन्यांपूर्वीच माझे लग्न झाले आहे. थोड्या वेळात पोलीस अनामिकाजींच्या घरात आले. अनामिकाजी आणि प्रकाशजी हे सगळं पाहून आश्चर्यचकित झाले
की अनोखी इतका मोठा खोटा आरोप कसा करू शकते, जरी पार्थ तिच्यावर किती प्रेम करत होता आणि ती अशा प्रकारे वागत होती. अनोखी मंद मंद हसत होती, विचार करत होती. पहा माझ्याशी उलटण्याचा परिणाम. ती विचार करत होती की आता हे लोक भीतीने मला माफी मागतील आणि मी हाच मुद्दा संपवून देईन आणि नंतर मी त्यांच्यावर रुतबा गाजवून सदैव शानाने या घरात राहील. कधीही काहीही लोक मला बोलण्याची हिंमत दाखवणार नाही. पोलिसांनी अनामिकाजी, प्रकाश आणि पार्थ यांच्याशी बोलून सांगितले की या घराच्या सुनेने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. तुम्हाला पोलीस ठाण्यात यावं लागेल. अनोखी याच आशेने होती की आता अनामिकाजी, प्रकाशजी आणि पार्थ तिच्या पायात जोडून सांगतील, आपला आरोप मागे घ्या आणि समजूतदारपणे पोलिसांना परत पाठवतील. पण असं काहीच घडलं नाही. अनामिकाजीने पोलिसांना सांगितलं, बिलकुल सर, आमच्या सुनेने तुम्हाला फोन केला आणि तुम्ही आले. तुम्ही तुमचे काम योग्यरित्या केले आहे, पण आम्हीही आमची बाजू मांडू. पोलिसांनी सांगितलं, बिलकुल, तुम्ही तुमची बाजू मांडू शकता, पण आधी तुम्हाला पोलीस ठाण्यात जावं लागेल. अनोखीच्या सासूने सांगितलं, सर, पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी कृपया हे बघा, आणि वैभवला इशारा केला. वैभवने टीव्ही स्क्रीनवर काही व्हिडिओ फुटेज चालवली, ज्यात अनोखी तिच्या सासू सासऱ्यांसोबत आणि पतीसोबत भांडताना दिसत होती आणि थेट त्यांना धमकी देत होती की ती त्यांना घरगुती हिंसाचाराच्या केसमध्ये फसवेल. अनोखीने काही वेळापूर्वी तिच्या सासू सासऱ्यांची आणि पार्थसोबत जी बोलणी केली होती, त्या सर्व गोष्टींच्या आवाजासहित व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांसमोर होती. आता पोलिसांना कोणत्याही प्रकारचे पुरावे लागले नव्हते. त्यांना सगळी सत्यता दिसत होती. त्यांनी अनोखीला चांगला फटकारा दिला आणि सांगितलं, जर पुढे असं चुकीचे आरोप करून तुमच्या सासरच्यांना फसवण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्हाला तुरुंगात बंद करीन. यावेळी सोडत आहे, पण तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तुमचे सासू सासरे आणि पतीबद्दल खोटी तक्रार करून लाज वाटत नाही का? अनोखी थोडी हताश झाली की हे सर्व कसं घडलं. पोलीस गेले होते. अनामिकाजीने अनोखीला सांगितलं, त्या दिवशी जेव्हा आम्ही वरात घेऊन आलो होतो, त्यावेळी तुझ्या घरच्यांचे आणि तुमचे वागणे पाहून आम्हाला समजलं होतं की तुम्ही काहीही करू शकता. म्हणूनच पेपरवर ॲग्रीमेंट बनवण्याबरोबरच मी वैभवला त्यावेळीच सांगितलं, जोपर्यंत ॲग्रीमेंट तयार होत नाही तोपर्यंत तू घरी जाऊन घराच्या प्रत्येक कोपऱ्यात उच्च गुणवत्ता असलेले CCTV कॅमेरे लाव, ज्यात आवाजाचीही रेकॉर्डिंग होईल. कधीही आवश्यकता पडू शकते, कारण तुझी भावजाय आणि तिच्या माहेरचे काही जास्त शातीर आहेत असं वाटत आहे. आणि पहा, आज त्याची आवश्यकता पडली. अनोखीला घरात कॅमेरे लावले गेले आहेत याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि ती आश्चर्यचकित होती की तिची सासू अनामिका, जी इतकी दूरदर्शी आणि हुशार महिला आहे. अनामिकाजीने अनोखीला सांगितलं, बघ अनोखी, आता तुझे लग्न झाले आहे, तर प्रयत्न कर या लग्नाला निभावण्याचा. मी तुझ्यासाठी अजून एक संधी देत आहे. अनामिकाजी आणि प्रकाशजीनेही सांगितलं, बघ सुनबाई, आम्हाला माहीत आहे तू वाईट नाहीस. तू तुझ्या आईबाबांच्या बहकाव्यात येऊन वाईट वागत आहेस. नाहीतर तुझ्या बाबांना अशी काय गडबड आहे की ते असं समजतात की आम्ही तुला त्रास देऊ? आम्ही कधीही तुला त्रास दिला आहे का? पहा, तुझ्या वागण्यामध्ये सुधारणा कर. आता तुझे घर हे तुझे सासरच आहे. त्याला व्यवस्थित सांभाळ. तुला काही कमी नाही आहे. एक चांगलं कुटुंब बनव आणि आनंदी राहा. आणि जर तुम्ही आनंदी राहू शकत नाही तर याचा फटका तुम्हालाच बसेल, कारण तुम्ही काहीही करून आम्हाला चुकीचे सिद्ध करू शकणार नाही. आम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे वर्तन पाहून आधीच आमच्या सुरक्षा साधनांची व्यवस्था केली आहे. हे तुमची शेवटची संधी आहे. सुधारू शकते तर सुधरून जा. जर पुढच्या वेळी अशी चूक केली तर सुधारण्याची अजून एकही संधी मिळणार नाही. त्यानंतर तुझ्या माहेरी जाऊन तुझ्या चुकांचे परिणाम भोग. नंतर पाहू तुझे आईबाबा तुझी किती साथ देतात. कारण तुला कदाचित अजून कळलेले नाही, नवीन लग्न झालंय तुमचं, पण लग्नानंतर मुलीचे खरे घर सासरच असते. एक विवाहिता मुलगी जास्त वेळ माहेरात राहू शकत नाही. त्यामुळे अजून वेळ आहे. तुझे घर बसव आणि सासरलाच आपले घर समजून तिथेच राहा. अनोखीला समजले होते की तिच्या सासरात चालवलेल्या चुकांचे परिणाम आता होणार नाहीत आणि तिला इतक्या चुका करण्याची गरज नाही. पार्थ तिच्यावर खूप प्रेम करतो. सासू सासरे तिच्यावर प्रेम करतात. ती स्वतःच चुकीची आहे. कळत नाही तिच्या आईबाबांना का वाटते की प्रत्येक सासरवाले वाईटच असतात. अनोखीला समजले होते की जर ती इच्छित असेल तर ती आपले आयुष्य अजूनही सुधारू शकते. तिने तिचे सासू सासरे आणि पार्थ यांच्यापासून माफी मागितली आणि सांगितलं की पुढे ती एक चांगली सून होईल. त्याचवेळी तिने तिच्या माहेराला फोन करून सांगितलं, मम्मी पप्पा, आता तुम्ही माझ्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू नका. माझे कुटुंब खूप चांगले आहे आणि मी ते व्यवस्थित चालवू शकते. आपण आपले घर सांभाळा. मी आपले घर सांभाळू शकते. मी सासरात खूप आनंदी आहे, असं सांगून अनोखीने फोन ठेवला. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.